ते निप्पाणी बशी डायरेक्ट म्हटलेत आता चहा पिऊया. चहा पिऊन आम्ही थेट निघालो सौंदतीच्या दिशेनं. वाटतच म्हटलेत आता नाश्ता करायला पण थांबूया. मग इथं थांबलो, ते नाश्ता केला. सगळ्यांनी मागवलेलं ते म्हणजे पुलाव आणि आम्ही ठराविक जणांनी मागवलेलं ते म्हणजे डोसा. मग डोसा ते खाला. बाहेर येताना संग्रामला दिसला ते गुलाबजामुन. त्याला वाटलं फ्री आहे म्हणून त्याने घेतला खायला आणि परत त्याच्यावर बिल फाटलं 15 रुपयाचं. हसायला लागला गडी. परत बाहेर आल्यावर त्यांनी पान ते खाल्लं. थेट येऊन पोचलो आम्ही मनोळी नदीवर. मनोळी नदीवर पहिल्यांदा सगळ्यांनी पायन ते धुवून घेतलं. मग मी पण पाय आपलं धुवून घेतलं आणि इथं देवाच्या ते पाया पडलो. एवढ्यात कर्नाटक पोलिसांनी आमची मारायचीच ठरवलेली. फाडलं इथं बिल 500 रुपयाचं. तिथनं डायरेक्ट पोचलो म्हणजे आता लिंब काढायला. येणीगोंडावर पोचल्यावर इथं गर्दी बघून आमचं डोळं भीर झालेलं होतं. मग मी म्हटलं आपला सिनेमॅटिक शूट घेऊन टाकूया. सगळं सिनेमॅटिक शूट घेऊन टाकलं आणि आम्ही निघालो मेन डोंगराच्या दिशेने. कारण इकडे मेन देवीचं देवस्थान आहे. त्यामुळे तिकडे गेल्या आधी सगळ्यांनी मूर्त्या घ्यायला सुरुवात केली. नारळ, हळद, कुंकू आणि वट्टीचं सामान घेतलं. देवीला घालायला एक हार पण घेतला आणि डायरेक्ट निघालो ते आम्ही दर्शनाला. गरमाय लागलं म्हणून अंगात गाठलेली उडी म्हटलं तेवढी काढून घेऊया. गेट मधनं